आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, वेळ आली आहे आता जगदंब जगदंब म्हणायची, म्हणजे वेळ आली आहे आपल्या नवरात्राची। नवरात्राच्या घटस्थापनेच्या आधी जरूर करा या गोष्टी, म्हणजे माता दुर्गा आपली कुलदेवता असो, ज्याचं नवरात्र आपण बसवत आहोत त्याचा पूर्णपणे आपल्याला फायदा होईल। तर 15 ऑक्टोबरला घटस्थापना आहे, त्याआधी करा ही 5 कामे, तरच माता दुर्गा तुमच्यावर प्रसन्न होईल, किंवा तुमची कुलदेवता जी असेल ती तुमच्यावर प्रसन्न होईल, तर जगदंबा तुमच्यावर प्रसन्न होईल। तर जरूर करा ही 5 कामे। सर्व पित्र अमावस्या झाल्यावर, आपल्या सर्व पित्र अमावस्येचे सगळे उपाय करून झाल्यावर, रात्रीचे उपाय नाही दिवसाचे उपाय करून झाल्यावर सगळ्यांनी या गोष्टी जरूर करायच्या आहेत। अमावस्येच्या दिवशी सुरुवात केली दुपारी 12च्या नंतर तरी सुद्धा चालतं। कुणीतरी असं सांगतं की पित्र असतात त्यावेळी साफसफाई करू नये, हे नाही, आपल्याला दुर्गा माता आणायचे, आपण पित्रांना पूर्णपणे खुश केलेलं आहे, तर आता आपल्याला दुर्गा मातेचं स्वागत करायला दिवस उरत नाही, त्यामुळे अमावस्येच्या नंतर दुपारनंतर आपण ही कामं चालू करू शकतो। त्याचबरोबर त्या आधी सुद्धा काही गोष्टी करू शकतो, जिथे अंथरुण धुणं आहे, काय आहे त्याच्यावर आपण गोमूत्र शिंपडून पुन्हा त्याला स्वच्छ करू शकतो। त्यामुळे जेवढ्या शक्य तेवढ्या लवकर साफसफाईला सुरुवात करा। तर काय करायच्या आहेत या 5 गोष्टी ते लक्षात ठेवा। घराचा कोपरा न कोपरा घटस्थापना, घरामध्ये घट बसणार आहे, जगदंबा प्रत्यक्ष आपल्या घरी येणार आहे। आपली जी दुर्गा देवी असेल किंवा आपली जी कुलदेवता असेल त्याचं नवरात्र्याला आपण सुरुवात करणार आहोत, तर सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे स्वच्छता। माता दुर्गा किंवा जगदंबा इथं येणार नाही, तिथं स्वच्छता नाही। त्यामुळं सगळ्यात पहिलं काम हे 5 कामांपैकी ते म्हणजे घरात स्वच्छता ठेवणे। घरातला कोपरा न कोपरा, घरातला चमचा न चमचा, सर्व काही स्वच्छ झालंच पाहिजे, तरच जगदंबा आपल्यावर खुश होईल। आपल्या कामामुळं आपण वर्क आहे, बाहेर आहे, कामाला आहे, या गोष्टी काही जमत नसल्या तरी सुद्धा 2 दिवस आधी जरी तुम्ही या गोष्टी सुट्टी दिवशी केल्या तरीही चालेल। त्याच्या सगळ्यांनीच करा, पण ज्यांची नवरात्र आहे, जे उपास धरतात त्यांनी सुद्धा जरूर करा। त्याचप्रमाणे घर स्वच्छ करून झाल्यावर त्याला पवित्र करणं सुद्धा आपलंच काम आहे, म्हणून गंगाजल आणि गोमूत्र एकत्र करून आंब्याच्या पानानं सगळ्या घरभर त्यांचे ते शिंपडा। जर तुम्ही अंथरुण ऊन पडते आधी धुतली असतील तर अंथरुणांवर सुद्धा हे गंगाजल आणि गोमूत्र एकत्र केलेलं हे शिंपडा, त्याशिवाय घर स्वच्छ होत नाही आणि जगदंबेला हे मान्य नाही की अशा अस्वच्छ घरामध्ये माता जगदंबा प्रकट होईल। तर या गोष्टी लक्षात ठेवा। त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये केस, दाढी, नख या गोष्टी, ॲब्रोज या गोष्टी स्त्रियांनी सुद्धा करू नाहीत। वॅक्स, जे केसाचे विषय येतात, हे कोणतेही विषय नवरात्रातले 9 दिवस करू नाहीत, म्हणून नवरात्राच्या आधीच आपली नख कापून घ्या, दाढी, केस जे काही करायचं आहे ते करून घ्या। जे लोक नवरात्र पाळत नाही, ज्यांचं ऑफिसच आता असे आहेत की तिथं बिना शेविंगचं गेलेलं चालत नाहीत, त्यांच्यासाठी कलियुगाला हा नियम नाही। तिथं माता राणीला किंवा आपल्या जगदंबेचा तुम्ही माफी मागा, हे जगदंबे मी हे काम नाही करू शकत कारण माझं वर्कच असं आहे, तिथं हे तुम्हाला माफ आहे। पण जिथं जमत आहे, जिथं शक्य आहे, तिथं या गोष्टी जरूर करा, म्हणजे शनी खराब होत नाही आणि माता जगदंबा आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही। चौथं काम आहे की घट बसवायच्या आधी, ज्यावेळी हे सगळं घर सुचिरभूत होईल, सगळी कामं आपली होतील, त्यावेळी घटस्थापना करायच्या आधी उंबरा पूजन करायला कुणी विसरू नका, कारण आपण सगळी स्वच्छता केली आहे, पण जगदंबा जिथनं आत येणार आहे, घटस्थापना जिथं आपल्या घरामध्ये होणार आहे, तिथं आपल्याला उंबरा पूजन म्हणजे उंबऱ्याला गोमूत्र, हळद, गंगाजल, गुलाबजल, रक्तचंदन जे काही तुम्हाला 5 घालायचे आहे त्याच्यामध्ये, त्यानं स्वच्छपणे उंबरा पूजन करून त्याच्यावर सुचिरभूत रांगोळी काढून घराच्या दरवाजावर स्वस्तिक काढल्याशिवाय कुणीही घटस्थापना करायची नाही। त्याचप्रमाणे मौली ही प्रत्येकाच्या हातामध्ये पाहिजे। हातामध्ये जे काळा धागा बांधतो आपण, तो त्यावेळी काढून टाकायचा आहे। काळा धागा हा नवरात्राच्या घटस्थापनेच्या वेळी आपल्याला हातामध्ये, पायामध्ये ठेवायचा नाही। हा काळा
काळा धागा काढून टाकायचा आहे, कारण तो आपण बांधलेला असतो. जगदंबेला, तुळजाभवानीला काळा रंग चालत नाही. केस हे त्यांनीच दिलेले आहेत, कुणीतरी घाणेरडी वाईट कमेंट करू नका. तर पण जे आपण स्वतःहून कपडे काळे घालणं, हातात काळा दोरा बांधणं, पायात काळा दोरा बांधणं, या गोष्टी, काळा दोरा ज्यांच्या हातात आहे त्यांनी नवरात्राच्या आधी हा दोरा काढून टाका. त्याचबरोबर नवरात्राची घटस्थापना ज्यावेळी आपण करतो त्यावेळी हातामध्ये मौली घरातल्या प्रत्येकानं बांधायला विसरू नका. मौली म्हणजे नाडा, मराठी भाषेमध्ये नाडा बहुतेक त्याला म्हणतात आणि मौलीच म्हणतात, कलावा म्हणतात, जो आपण घटाला सुद्धा बांधतो तो कलावा, ती मौली मस्तपैकी सगळ्यांनी हातामध्ये बांधावी आणि घटस्थापना करावी. घटस्थापनेच्या वेळी म्हणजे घटस्थापनेच्या आधी घरामध्ये कांदा, लसूण, तामसिक अन्न म्हणजे नॉनव्हेज, अंडी, ही ज्या गोष्टी असतील, जिथं घट बसणार आहे त्या घरांमध्ये ज्यांना जे वापरत असतील त्यांची गोष्ट वेगळी आहे. जे तुमचं पिढ्यानपिढ्या चालू आहे ते चालू ठेवा. पण जे कांदा लसूण 9 दिवस पाळत असतील त्यांनी कांदा लसूण घरामध्ये ठेवू नका, खाऊ नका. या सगळ्या गोष्टी आधी आपल्या चेक करा. त्याचप्रमाणे जे नवरात्राचे 9 रंग आपण उधळत असतो, जे नवरात्राचे 9 कलर आपण घालत असतो, त्यामध्ये आपले नवग्रह सुद्धा खुश होत असतात. त्यामध्ये ऊर्जा असतात. नवरात्रामध्ये प्रत्येक स्त्री ही दुर्गा असते. त्यामुळं नवरात्राच्या आधी ज्या काही भांडणं वगैरे या गोष्टी असतात, तर नवरात्रामध्ये कोणत्याही स्त्रीचा अपमान आपल्याकडून होणार नाही, या गोष्टीची जरूर खबरदारी घ्या. तर येणाऱ्या घटस्थापनेला करा ही 5 कामे. मनाची शुद्धी पण करा. जेवढी घराची शुद्धी करताय तेवढीच मनाची शुद्धी करा. म्हणून मी सांगितलं की स्त्रियांचा अपमान करू नका आणि स्त्रियांनी सुद्धा पुरुषांचा अपमान करू नका. घरामध्ये शिवी, गाळी, भांडणं, रुसवा, फुगवा या गोष्टी घडू देऊ नका. तर माता जगदंबा आपल्यावर प्रसन्न होईल. आनंदाची उधळण करणारा हा नवरंगाचा नवरात्राचा सण हा आनंदानं सगळ्यांनी साजरा करा आणि त्याआधी ही 5 कामं जरूर करा. अजूनही ऑफर चालू आहे. आपलं लक्ष्मी पिरॅमिड आणि त्याच्यावर मनी मॅग्नेट ब्रेसलेट किंवा कर्जमुक्ती ब्रेसलेट याला म्हटलं जातं, हे पूर्णपणे फ्री तुम्हाला ऑफरमध्ये याच्यावर मिळणार आहे. वरती दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क साधा. ऑफर संपली तर मी काही करू शकणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा. त्याचबरोबर छान कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. येत आहे अजून 2-4 दिवसांनी जगदंबेचा व्हिडिओ केलाय, म्हणून आज टाटा बाय बाय न म्हणता चला सुरुवात करूया आजपासूनच म्हणायला जगदंब.